हाय हॅलो नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण असा विषय पाहणार आहोत की जो माणूस माणसाबद्दल जास्त या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे मुके प्राणी आहेत, भटकंती करणारे कुत्रे, मांजरं, याबद्दल जे अशा व्यक्तीबद्दल पाहणार आहोत जे मुक्या प्राण्यांना, भटकंती करणाऱ्या जे प्राणी आहेत कुत्रे मांजरे यांना आपल्या पगारातील 75% ते त्यांच्या सुखुशीने त्यांच्या प्रेमाखातर खर्च करत आहेत. तर तुम्ही पण, तुम्हाला जर इच्छा असेल, तुम्हाला आवड असेल, तुम्हाला प्राण्याबद्दल, मुक्या ह्याच्याबद्दल आपुलकी किंवा प्रेम दया काही वाटत असेल तर तुम्ही स्वखुशीने त्यांचं जे समोर पेज आहे त्यांना तुम्ही फॉलो करू शकता, स्वखुशीने मदत करू शकतात. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढं शेअर करू शकतात. आणि त्या या कार्याबद्दल तुमचे काय मत आहे ते तुम्ही थोडक्यात कमेंटमध्ये सांगू बी शकता. नमस्कार, मी मनीषा पावडे. मी दररोज पिंपरी आणि शिवाजीनगर परिसरात ॲज अ ॲनिमल व्हॉलेंटियर म्हणून काम करते. यामध्ये आमच्या परिसरातील आजारी, जखमी डॉग्स, कॅट्स यांच्यावर उपचार करणे, त्यांची न्यूटरिंग, स्पेइंग करणे आणि रेग्युलर फीडिंग करणे हे मी माझ्या स्वखर्चाने करत असते. सुमारे 30 डॉग्स आणि 22 कॅट्स यांना जेवू घालत असते आणि रेग्युलर फीडिंग करणे हे मी माझ्या स्वखर्चाने करत असते. आज मी तुम्हाला एक टॉमी डॉग विषयी माहिती देणार आहे. हा टॉमी डॉग एका पेट्रोल पंपावर राहतो. मात्र गेल्या वर्षभरापासून एका अपघातामुळे त्याने त्याचा एक कान गमावला आहे. म्हणजे त्याचा कान ओपनच असतो. त्यामुळे वारंवार त्याच्यावर उपचार केले तरी त्याच्या कानाची जखम ओपनच होते आणि त्यात मॅगट्स होतात. त्यामुळे त्याला आता रस्त्यावर सुरक्षित राहणे शक्य नाही. त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य उपचारांसाठी मी त्याला आता कायमस्वरूपी फोस्टर केअरमध्ये ठेवण्याचे ठरवले आहे. फोस्टर केअरमध्ये योग्य औषधोपचार, देखभाल आणि सुरक्षित निवारा टॉमीला मिळणार आहे आणि त्यासाठी प्रति महिना 4,500 रुपये खर्च येणार आहे. परंतु आधीच्याच फोस्टर केअर केसेस, रेस्क्यू केसेस आणि रेग्युलर फीडिंग यामुळे मी आर्थिकरित्या एवढा भार सहन करू शकणार नाही. या मुक्या प्राण्यांसाठी काम करत असताना हे काम आम्ही स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने करत असल्याने नेहमी आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यामुळे आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी टॉमीसाठी एक भावनिक आवाहन करते की तुमच्यासारख्या दयाळू लोकांनी केलेली छोटीशी मदत देखील आम्हाला बळ देऊन जाते. प्रत्येक जीव ही देवाची निर्मिती आहे. जो देव भुकेल्या लोकांच्या प्रार्थना ऐकतो, तोच देव स्वतःसाठी बोलू न शकणाऱ्या प्राण्यांचे दुःख देखील पाहतो. यामुळे माझा भगवंतावर ठाम विश्वास आहे की या जगात आपल्यासारख्या भगवंताच्या कृपेवर विश्वास असणाऱ्या तसेच मुक्या प्राण्यांवर प्रेम असणाऱ्या लोकांकडून या मुक्या प्राण्यांसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून थोडी का होईना मदत जरूर होईल. आपणास या मुक्या प्राण्यांसाठी मदत करायची असल्यास स्क्रीनवर दिसणाऱ्या माझ्या मोबाईल क्रमांक 9423863002 यावर सहकार्य करावे किंवा ज्यांना डायरेक्ट फोस्टर केअरला मदत करायची असल्यास माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. मी संबंधित फोस्टर केअरचे डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करेन. आपणास मी करत असलेल्या कामाबद्दल अधिक माहिती घ्यायची असल्यास किंवा अधिक जाणून घ्यायचे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या इंस्टाग्राम व फेसबुकच्या पेजला भेट देऊन माहिती घेऊ शकता. धन्यवाद.